तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। जळगाव सुलेमान खान प्रकरणावर अबू आझमईंचा सरकारवर घणाघाती प्रहार। जळगाव ता जामनेर। समाजवादी पक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू असीम आझमई यांनी सोमवार रोजी जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथे भेट देऊन भीषण मॉब लिंचिंगमध्ये निर्दयीपणे ठार मारण्यात आलेल्या सुलेमान खान यांच्या कुटुंबियांची सांत्वना केली। या भेटीदरम्यान त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली। आझमईंनी सांगितले की राज्यात कायदा धोक्यात आला असून निर्दोष युवकांना उघड्यावर मारले जात आहे। सरकार केवळ मूक प्रेक्षकाची भूमिका निभावत आहे, ज्यामुळे गुन्हेगारांना छुपे संरक्षण मिळत असल्याचे स्पष्ट दिसते। मासूम सुलेमान सारख्या युवकाचा बळी जाणे ही सरकारच्या अपयशाची भीषण उदाहरणे आहेत, असे त्यांनी ठामपणे नमूद केले। दोषींना फाशीची मागणी, कुटुंबाला तातडीने मदत आवश्यक। आझमईंनी प्रशासनाला उद्देशून सांगितले की या घटनेतील दोषींना त्वरित अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा समाजवादी पक्ष रस्त्यावरून ते थेट विधानसभेपर्यंत मोठे आंदोलन उभारेल, असा इशारा त्यांनी दिला। त्यांनी यासोबतच पीडित परिवाराला तातडीने आर्थिक मदत देणे तसेच त्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी घेण्याची मागणी केली। त्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा सरकार गुन्हेगारांना संरक्षण देते तेव्हा समाजात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होते। त्यांनी यावर जोर देत सांगितले की जर सरकारने आळशी भूमिका घेतली तर जनतेचा रोष उफाळून येईल, जनतेचा रोष रस्त्यावर फुटेल। आझमईंची इशारा, जर सरकार खामोश राहिली तर ही जनतेच्या सहनशीलतेची परीक्षा असेल, मात्र जनता शांत बसणार नाही, रस्त्यावर उतरेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारवरच राहील, असे कडक शब्दांत आझमईंनी चेतावणी दिली। या भेटीच्या वेळी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव परवेज सिद्दीकी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। स्थानिक पातळीवरही मोठ्या संख्येने गावकरी यावेळी एकत्र जमले होते। त्यांनी सुलेमान खान प्रकरणात न्याय मिळावा यासाठी जोरदार घोषणा दिल्या। स्थानिकांमध्ये संताप, सरकार विरोधात नाराजी। बेटावत खुर्द परिसरात या घटनेनंतर प्रचंड संतापाचे वातावरण आहे। गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत सुलेमान खानच्या मृत्यूला न्याय मिळावा अशी मागणी केली। अनेकांनी सरकारवर कारवाईत ढिलाई केल्याचा आरोपही केला। आझमईंच्या भेटीमुळे पीडित कुटुंबाला मानसिक बळ मिळाले असले तरी प्रत्यक्ष मदत आणि न्याय मिळाल्याशिवाय त्यांचा संताप शांत होणार नाही, हे स्पष्ट दिसते। समाजवादी पक्षाचे आंदोलनाचे संकेत, या प्रकरणावरून समाजवादी पक्षाने स्पष्ट केले की अन्यायाविरुद्ध ते शांत बसणार नाही। दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईपर्यंत लढा सुरू राहील। सडक ते सदन हा आंदोलनाचा मार्ग उचलला जाईल, असे आश्वासन आझमईंनी दिले। या संपूर्ण घटनेने पुन्हा एकदा राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे। सुलेमान खानला न्याय मिळणार का आणि सरकार खरोखरच कठोर पावले उचलणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।